तुम्हाला डॉक्टरांनी बेबी दाखवलं असेल, बेबी मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे सांगितलं असेल. आता तुम्ही विचारा की बाळाचं वजन नक्की किती आहे. बाळामध्ये कुठली अनॉमली तर नाही आहे ना, हे बघून घ्या. या नवीन बाळाला भेटण्यासाठी आपले नातेवाईक खूप उत्सुक असतात. बाळाच्या जन्मानंतर त्याला लसीकरणाचे 3 डोस दिले जातात. एक म्हणजे तुमच्या घरी एक नवीन चिमुकला पाहुणा आला आहे, तर याबद्दल सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता पहिल्या 48 तासांमध्ये तुम्हाला नक्की काय करायचं आहे, बाळामध्ये नक्की काय बघायचं आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली गोष्ट म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर अगदी ते नॉर्मल डिलिव्हरीने असू दे किंवा सिझेरियन सेक्शनमुळे असू दे, आपली आई नवीन मम्मा खूप एक्झॉस्ट झालेली आहे. त्यामुळे ह्या पहिल्या 48 तासांमध्ये तिला जास्तीत जास्त रेस्ट करायला द्या, भरपूर पाणी प्यायला द्या, जेणेकरून तिच्या शरीरामध्ये हायड्रेशन निर्माण राहील. आणि तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस देऊ नका, जेणेकरून तिचं ब्रेस्टफीडिंगचं जे सायकल आहे ते व्यवस्थितपणे चालू होईल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या ह्या नवीन चिमुकल्याविषयी आहे. तुम्हाला डॉक्टरांनी बेबी दाखवलं असेल, बेबी मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे सांगितलं असेल. आता तुम्ही विचारा की बाळाचं वजन नक्की किती आहे. तर नॉर्मली भारतामध्ये बाळांची वजनं ही 2.5 किलोच्या वर, शक्यतो 2.8 kg हे कॉमन वेट आहे. जर तुमच्या बाळाचं वजन 2.5 किलोच्या खाली असेल किंवा 2 किलोच्या खाली असेल तर त्याची केअर वेगळ्या प्रकारे करावी लागते. तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा. तिसरी गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा तुमच्याकडे देतात तेव्हा डॉक्टरांनी बाळ पूर्णपणे तपासूनच दिलेलं असतं. पण तुम्हाला माहिती असेल की जुन्या काळाच्या आज्या अगदी बाळ उघडून सगळं त्याच्या डोक्यापासून नखापर्यंत चेक करतात. हे योग्य आहे. तुम्ही बाळामध्ये कुठली अनॉमली तर नाही आहे ना, म्हणजे त्याचे कान, डोळे, नाक किंवा त्याची जेनायटल्सचा एरिया, हात, पाय सगळे व्यवस्थित आहेत का, इस्पेशली त्याच्या पाठीचा भाग, त्याच्यावरती एखादा गाठ किंवा वेगळा कलर चेंज तर नाही आहे ना, हे बघून घ्या. याशिवाय बाळाची शीची जागा आणि सूची जागा व्यवस्थित पेटंट आहे की नाही हे मात्र बघायला अजिबात विसरू नका. हे नक्की बघा. आणि हे जर काही आढळलं, कुठलीही अनॉमली आढळली तर लगेचच डॉक्टरांना सांगा. चौथी गोष्ट म्हणजे ह्या पहिल्या 48 तासांमध्ये बाळाने एकदा तरी सू केली पाहिजे. जर बाळाने 48 तासात सू नाही केली तर डॉक्टरांना सांगा. आणि पहिल्या 24 तासामध्ये बाळाने शी केली पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे बाळाला ब्रेस्टफीडिंग करण्यासाठी आईला दिल्यानंतर, ब्रेस्टफीडिंग झाल्यानंतर बर्पिंग करायला म्हणजे ढेकर काढायला अजिबात विसरू नका. ढेकर काढण्याची योग्य पद्धत कोणती आहे याचा आम्ही एक व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो नक्की चेक करा. बर्पिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण खूपदा बर्पिंग न केल्यामुळं त्याचे त्रास बाळाला जास्त होऊ शकतात. सहावी गोष्ट म्हणजे ह्या 48 तासांमध्ये तुमच्या बाळाच्या शरीरावरती एक वेगळ्या प्रकारची रॅश येऊ शकते आणि हे अगदी नॉर्मल आहे. याला एरिदेमा टॉक्सिकम निओनॅटोरम असं म्हणतात. आणि हे अगदी 50% बाळांमध्ये असतं आणि 1 ते 2 आठवड्यामध्ये ही रॅश निघून जाते. तर यासाठी काहीही करण्याची गरज नाही. तरी पण तुम्हाला जास्त अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डॉक्टरांना नक्कीच विचारू शकता. सातवी गोष्ट आहे ती म्हणजे व्हिजिटर्स. या नवीन बाळाला भेटण्यासाठी आपले नातेवाईक खूप उत्सुक असतात, परंतु या व्हिजिटर्सना, आपल्या नातेवाईकांना योग्य प्रकारे सल्ला देऊन अगदी ठराविक काळामध्ये, ठराविक वेळेमध्येच आपल्या आईला आणि बाळाला भेटायला देऊ शकतो. खूप जास्त व्हिजिटर्स एकाच वेळी असायला नकोत. याशिवाय प्रत्येक व्हिजिटरनी त्याचे हात स्वच्छ धुवूनच मगच बाळाला हात लावला पाहिजे. याशिवाय आपल्या व्हिजिटर्सना कोणत्याही प्रकारचा आजार, अगदी साधा सर्दी खोकला सुद्धा नको, कारण त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असू शकतात.
आणि ह्या व्हिजिटर्सची वेळ ही बाळाच्या झोपेमध्ये किंवा बाळाच्या फिडिंगमध्ये अडथळा आणणारी अजिबात नको. व्हिजिटर्स काही वेळ वेट करू शकतात, परंतु बाळाची झोप आणि ब्रेस्ट फिडिंग जर एकदा विस्कळीत झालं तर ती सायकल योग्य प्रकारे डेव्हलप होणार नाही आणि परत बाळाला ब्रेस्ट फिडिंगला जास्त त्रास होऊ शकतो किंवा बाळ जास्त किरकिर करू शकतं. 8वी गोष्ट आहे, तुम्ही बाळाला योग्य प्रकारे स्वॅडल, कॉटनच्या कपड्यामध्ये स्वॅडल करू शकता. स्वॅडल करण्याची योग्य पद्धत देखील आपण आधी सांगितली आहे, तर त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. हे स्वॅडलिंग खूप जास्त टाईट किंवा खूप जास्त हलकं लूज असायला नको. योग्य प्रकारे स्वॅडल केल्यानंतर बाळांना योग्य झोप लागू शकते किंवा बाळांना कम्फर्टेबल वाटू शकतं. 9वी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचं लसीकरण. बाळाच्या जन्मानंतर त्याला लसीकरणाचे 3 डोस दिले जातात. एक म्हणजे BCG जे TB या आजाराविरोधात काम करतं, त्यानंतर हेपॅटायटिस B जे काविळी विरोधात काम करतं आणि ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजे पोलिओची तोंडातून देणारी 2 थेंबांची वॅक्सिन ही बाळाला दिली जाते. ही वॅक्सिन्स योग्य प्रकारे बाळाला दिलेत की नाहीत हे मात्र तुम्ही नक्की चेक करा. पहिल्या 48 तासांमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो करा, म्हणजे बाळ आणि आई या दोघांना जास्त रेस्ट मिळण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या या जर्नीमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतच जाणार आहे, तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पॅरेंट्सना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.